पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। पप्या भाऊ, तुम्हाला खरंच लई वेळ वाट बघायला लागली। अगं ताई, आता बरोबर यायलाच काम निघाल त्याला तू तरी काय करणार? पण आता आवरलंय सगळं। चला निघूया मग। अगं मुक्ता, थांब ना। अगं ते घरात किराणा सामान येऊन पडलंय, ते जरा भरायला हवं। नाही म्हणजे आधी मीच भरायचे, पण काय आहे ना की आता सगळी जबाबदारी तू घ्यायला हवी आहेस। आणि 2 वेळचा स्वयंपाक सुद्धा तूच करतेस, तर कुठल्या डब्यात काय ठेवलंय हे आमच्यापेक्षा तुलाच कळलेलं बरं, हो ना? चल ना, होईल लगेच पटकन भरूया। होईल लगेच, मी आलेच। काही प्रॉब्लेम नाही, मी थांबतो। चला चला। मुक्ता, तू सगळी आतली कामं आवरून घे, मी बघते होळीची तयारी कुठपर्यंत आली ती। वय काय करू तुला? बरं झालं तिला असंच कामात अडकवलंच ते। हो, मी पण असंच करत असते, आपले विचार किती जुळतात ना। हो, म्हणून तर आपण अगदी पक्क्या मैत्रिणी होतो। तुला आठवतं का ग, आपण दोघींनी मिळून किती कारस्थानं केली? ऐकेल ना, म्हणजे आपण दोघींनी मिळून किती मजा केली आहे। तुला ते डायटिंग आठवतं का आपलं? तुझी मैत्री तुटली, आपलं डायटिंग सुटलं आणि माझं वजन भसाभसा वाढायला लागलं। माझं सुद्धा वजन वाढलं। मला आठवतात आपले ते डायटिंगचे दिवस, किती मज्जा मज्जा यायची। तुला आठवतात? मग पट्टी, किती बोललीस ग तू मला, किती किती भांडायचीस माझ्याशी, किती किती वाद घालायचीस। नाही म्हणणार, तुम्ही मला किती किती वाईट बोललात। तू पण मला सारखं नाही का म्हणायचीस, वंश कधी जाणार या घरातून, कधी जाणार या घरातून? तुम्ही सुद्धा मला बोलला नाहीत ना की आम्ही फुकटचं खातो म्हणून? किती वाईट वाटलं असेल मला। जाऊ दे ना माधवी, ऐक ना, आता हे बघ, आपण आता मागचं उकरून काढलं ना तर आपल्यात सारखी अशीच भांडणं होत राहणार। ते हवंय का तुला? ठीक आहे, आता आपण मागचं काहीच बोलायचं नाही, आपण ना पुढे जायचं। आणि पुढे मुक्ता आहे, त्यात आता आपली युती झाली आहे। तेव्हा आता आपण दोघींनी मिळून तिला घरातून बाहेर पडू द्यायचं नाही। ओके ओके। बाईचं आयुष्य ना या मिसळण्याच्या डब्यासारखं असतं, थोडंसं रंगीत, वेगवेगळ्या चवीने भरलेलं। घरातल्या माणसांच्या स्वभावानुसार चव बदलत राहायची। आणि एवढं सगळं आपण करत असलो ना तरी शेवटी मिसळण्याचा डबा बंद करून ठेवायचा। कुठे बाहेर चाललीयस? वय, मी बाहेर काम शोधायला चालले। काय ग, घरात एवढी कामं पडली आहेत, ती संपवायची सोडून तू बाहेर कुठे कामं शोधायला चाललीयस? एक काम कर, मी आता शॉपिंगला चालले, सो बॅग्स पकडायला तूच चल। आणि बाहेर ऊन पण खूप आहे ना, तर डोक्यावर छत्री धरायला कोणीतरी लागेलच, तो तूच चल। नाही, मी तुमच्यासाठी हेही केलं असतं, पण तुम्ही ज्या प्रकारे सांगताय ते पण तुमच्या वहिनीला, ते जरा मला चुकीचं वाटतंय। ओके ठीक आहे,
नाही यायचे तर नको येऊ, घरीच थांब. तसंही AC आणि वॉशिंग मशीनच्या सर्व्हिसिंगसाठी काही माणसं येणार आहेत. त्यांना काय हवं काय नको हे बघावं तर लागेल ना. तर तूच बाहेर पडलीस म्हटल्यावर त्यांच्याकडे लक्ष कोण देणार? ते मी मोठ्या आईंशी बोलते, त्या घेतीन सांभाळून. अच्छा, आलं लक्ष. म्हणजे घरातली कामं करायची नाहीयेत म्हणून बाहेर जायचे, हो ना? या घरातली मी माई जबाबदारी कधीच टाळणार नाही. हे सगळ्या बोलायच्या गोष्टी असतात ग. उद्या मला यायलाच उशीर झाला, मला सकाळी लवकर जायचंय, अशी काहीतरी फालतू कारणं काढून घरातली सगळी कामं कोणाच्या तरी दुसऱ्याच्या माथी मारणार आहेस. आणि तू बाहेर जाऊन कामं तरी काय करणार आहेस ग? संबळच वाजवणार आहेस ना. म्हणजे लग्न नसतं झालं तरी तेच काम आणि लग्न झालंय तरी तेच. आता या घरची चून झालीयस म्हणून तुला या घरातली सुद्धा कामं देता येत नाहीयेत ग. तुला कळतंय का, तू तुझ्याच हाताने माती करून घेतलीय. नगरकरांच्या घरातलं 20-25 हजाराचं काम तू तुझ्याच हाताने गमावलंयस. हे लग्न करून तू स्वतःचा खूप मोठा लॉस करून घेतलाय. नगरकरांची चून होऊन एवढी मोठी लॉटरी लागलीये, तर आता कशाला ही नोकरी आणि स्वावलंबनाचं नाटक करतेयस? आधी घरात स्वावलंबी हो. मी काय म्हणतेय, आपण आशाला नोकरीवरून काढून टाकूयात का ग? तर तिची सगळी कामं तू सांभाळ, हवी तुलाच पगार देत जाऊ. नाहीतरी तुझी लायकी मोलकरणीचीच आहे. शी बघत काय बसलीयस? सगळी कामं आवरून घे. आणि तसंही ती माणसं येतीलच आता थोड्या वेळात. बाहेर चालले काम शोधायला. पप्प्या, तू कधी आलास? तसा बराच वेळ झाला आलोय. मुक्तताईची आठ बघत थांबलोय. का, काही विशेष? हा, ते तिला काम शोधायला घेऊन जायचंय ना. ओ, अरे पण ती म्हणत होती की तिला आज नाही जमणार. काय? पण मला तर आता असं काहीच नाही म्हणली ती. वहिनी, ही बघ आली. अगं, तूच म्हणत होतीस ना तुला बाहेर जायला जमणार नाही असं. तूच सांग पप्प्या, बिचारा वाट बघत थांबलाय का तुझी? पप्प्या भाऊ, आज नाही जमणार मला, पण मी सांगन तुम्हाला. मी जा. बर, ठीक आहे, मग मी जातो. पण वहिनी, तू अजूनही तुझा विचार करू शकतेस ना. तुला बाहेर जायचंच असेल तर तू जा, कारण कसं आहे, घरातली कामं कधीच संपणार नाही. आणि तसंही आजपर्यंत तू छोट्या घरात कमी माणसात राहिलीस ना, त्यामुळे तुला कामाचा अंदाज आलाच. आणि अचानक एवढं मोठं घर, एवढी माणसं, त्यामुळे कळेनासं झालंय की आपली किती कामं राहिली आहेत आणि किती कामं झाली आहेत. नाही, होईल हळूहळू सवय. रेणुकाताई, तू आता एक लाईन एकदम बरोबर बोलली बर का. काय मुक्तताई, घरातली कामं ना कधीच संपणार नाहीये. त्यामुळे मला असं वाटतं का रेणुकाताईच्या या लाईनचा आदर करून तू काम शोधायला घराबाहेर पडायलाच पाहिजे. तुला काय वाटतं? हा, पडायलाच पाहिजे. अरे पण तिलाच पटत नाहीये ना पप्प्या. असं कसं पटत नाही? मी सांगतो ना समजावून. मुक्तताई कस, पण ती म्हणते ना की तिला आज नाही जमणार आहे बाहेर यायला, हो ना? वय म्हणजे आता मोठ्या घरासोबत मोठ्या जबाबदाऱ्या पण वाटेला आल्या. त्या आधी पूर्ण करते, मग आपण बाहेर पडून कामाचं पाहू. बर, जसं तू म्हणशील तसं. पप्प्या, जाता जाता मला ड्रॉप करतोस का एका ठिकाणी? हा, हे काही विचारणं झालोय. चला की येतो. केक घेऊन दाजींकडे जाणार आहेस ना? निघालोय. पण
काय करायचं ते लक्षात आहे ना? हो. नाही, त्या केटरिंगच्या आणि डेकोरेशनच्या चेकचं काही नाही. त्या आपल्या होळीच्या देणगीसाठी, स्टोर रूमच्या पुनर्बांधणीसाठी काहीतरी खर्च आहे ना. हो आहे ना, थोडाफार खर्च आहे. थोडाफार नाही, 11 लाखाचा आहे. हा? लाखांचा खर्च आहे. त्या बाकीच्या सगळ्या चेक्स मध्ये ना हा आपला चेक घुसवायचा. दाजी सहज सही करतील, कळलं ना. एकदा का चेक बँकेत जमा झाला की 11 लाख माझ्या हातात आणि तुमचे कमिशन तुमच्या खिशात. काय अहो चेक रेडी आहे, बाकीच्या चेक मध्ये बसून गुपचूप निघालाय. क्या बात आहे, शाबास. मुक्ता, हं? तू काय करतेस इकडे? हा, मी रेणुका त्यांना सोडायला आले होते आणि खरं तर काम तुमच्याकडेच होतं. काय? रेणुका ताई म्हणत होत्या की ते कपडे धुवायचं मशीन आणि गार हवेचं काय असतं ते. हा, एसी. हा, तेच ते खराब झाले ना, ते दुरुस्त करायला माणसं येणार होती, त्यांना पैसे द्यायचे होते. मी ते सगळं बघतो. म्हणजे त्यांचं काम झालं की मी देईन पैसे त्या. चालेल. बरं, मग मी निघतो. मालकांकडे काम आहे जरा. हा, आम्ही निघतो. मालक, काही चेक्सवर सह्या हव्या होत्या. काय ग, तू काय करतेस इथे? ह्या धुतलेल्या चादरी ठेवायला आले होते. का वैजयंती नाहीये? मोठी आई आणि आजी होळीची खरेदी करायला बाहेर बाजारात गेल्या. आजी, स्टोर रूमच्या दुरुस्तीसाठी आणि थोडं बांधकाम करायचंय, त्यासाठी मटेरियल आणि मजुरीसाठी पैसे लागतात. आणि दरवर्षी आपण होळी प्रित्यर्थ दानधर्म करतो ना, त्यासाठी पण पैसे लागतील. मालक, आहेत चेक तयार करून ठेवलेत. आणले का? दादांचा लई विश्वास दिसतोय आपल्या माणसांवर. न पाहता सह्या करतात. एवढा विश्वास आहे म्हणजे पाहायची काय गरज नाही. पैशाचा व्यवहार न जपूनच करायला पाहिजे. काय लिहिताना आकडं चुकू शकतात ना. काय ग, इतके दिवस घरच्या कामात ढवळाढवळ करत होतीस, आता व्यवहारात पण करायला लागलीस? माझा दादा तुला मूर्ख वाटतो का? त्याला शहाणपणा शिकवायला लागलीस आता तू? मी एवढंच म्हणतेय, या दोघांकडून चेकवरचे आकडे चुकू शकते. नाही 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 नाही, चुकू शकतात नाही ग. तू माझ्या नवऱ्यावर आळ घेतेस, त्यांना चोर ठरवतेस तू. त्यांना आकड्याची फेरबदल करतील असं वाटतं. पण मी असं काहीच बोलले नाहीये. त्या मूर्ख समजतेस का मला? आणि स्वतःला इतकी शाणी समजायला लागलीस? काय वाटतं तुला? कोण आहेस तू? दादा, अखंड तांडव करायची काही गरज नाहीये. घरामध्ये आत्ता आली आहे, नवीन आहे ती. प्रत्येक गोष्टीमध्ये स्वतःची अक्कल पाजळण्याची सवय लागली, कळलं ना? लक्ष देऊ नकोस तिच्याकडे. हे बघ, न बघता सह्या केल्या मी.
दादा, अरे तुझ्या आवडीचा तो हा केलाय अख्खा मसूर, सगळ्या घरभर असा सुगंध दरवळलाय, म्हणून मीच तुला मुद्दाम बोलवायला आलोय. सुगंध दरवळतोय म्हणजे मुक्तानीच केलं असणार स्वयंपाक. म्हणजे काय? नाही, बरोबर आहे, तिच्या हाताला चव आहे, वागण्या बोलण्याला नाहीये. चला सगळ्यांनी जेवायला चला. चल. अहो काका, काका थांबा ना. बोला. मगाशी मी जे बोलले त्याचं तुम्हाला वाईट वाटलं असणार. नाही म्हणजे वाटणारच, तुम्ही दादांकडे इतके वर्ष काम करताय. किती वर्ष झाली? 25 वर्ष झाली. कामात इमानदारी असल्याशिवाय इतकी वर्ष कोणी टिकूच शकत नाही. दादांचा तुमच्यावर लय विश्वास असणार. हो आहे ना. मला एक सांगा, ते घर दुरुस्तीला खरंच एवढ्या पैशांची गरज असते का? हो आहे ना. म्हणजे फक्त दुरुस्ती नाहीये ना, थोडंफार बांधकामही आहे, काही वस्तूही विकत घ्यायच्या आहेत. आणि 11 लाख म्हणजे अगदीच किरकोळ आहे हो, जास्त नाहीये. अच्छा, 11 लाख मोठे नसतात का? नाही, कोटी वगैरे असतील ना तर ते मोठे. हे 11 लाख म्हणजे फारच किरकोळ आहेत हो. बर काका, खरंच पैशाची काही गडबड नाही ना? नाही गडबड आणि नाही आहे. म्हणजे मी असताना कशी गडबड होईल, बरोबर ना? बरोबर. मी येऊ काम. तुझा चेहरा वेगळंच सांगतोय. दत्ता भाऊंना मी चांगलंच ओळखते. काहीतरी गडबड नक्कीच आहे. आता गहाळ राहून नाही चालणार. तू कितीही नजर ठेव माझ्यावर, तुझी पापणी लवायच्या आत गायब झालेलो असेल मी. तुम्ही किती नजरेचे खेळ करा, एक दिस तुम्हाला तुमच्या कारस्थानांचा अर्थात दाखवूनच राहीन मी. एकदा का चेक बँकेत जमा झाला की 11 लाख माझ्या हातात आणि तुमचे कमिशन तुमच्या खिशात. काय मुक्ता, हा काय ग, कसला विचार करतेस एवढा? अहो नाही, काही नाही, असंच विचार करत होते. यावेळेस तुझी पहिली होळी आणि सारंग नाहीये ना, त्याचाच विचार करत असणार. खेळताना रंगबाई होळीचा होळीचा. नाही असं काही नाही. ही त्या चेक बद्दल तर विचार करत नसेल ना? यांचा प्लॅन हिच्या लक्षात आला की काय? देवा, प्लीज 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 असं नाही काही झालं पाहिजे, नाहीतर ही मुक्ता काय आम्हाला सोडायची नाही.